हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली, जरा घरं वगैरे साफ केले आज आणि आता स्वयंपाकाची तयारी करते. तर आज मला कांद्याची पात बनवायच्यासाठी इथं कांद्याची पात शिजायला टाकली आहे. ब्लॉग स्टार्ट करायचं असलं ना शेगडी आणि फिल्टर चालू असतं आणि ते बंद पण नाही करता येत. शेगडीवर तर काहीतरी इम्पॉर्टंट कामच चालू असतं आणि फिल्टरमध्ये त्या दिवशी पाणी एकदम कमी असतं, त्यामुळे ते बंद नाही करता येत. आणि असं होतं, बंद करायला काही अडचण नाही, पण बंद केलं तर मी विसरून जाते परत चालू करायचं. त्याच्यामुळे ते पाणी पण थोडंच राहतं, म्हणून मी बंद करीत नाही. आणि जर बंद नाही केलं तर मी परत यांच्या दोघांचे बोलणे पण खाते, कारण ब्लॉगमध्ये तसा आवाज येतो. ते मागून शेगडीनं तर म्हणजे माझा आवाजच कमी होऊन जातो. ते व्हायब्रेशन्समुळं माझा आवाजच कमी होतो आणि फिल्टरचा मागं इतकं धडधड आवाज असतो की एवढा खास असं मागं बॅकग्राऊंडला सगळा वेगळाच नॉईस येऊन जातो. त्यामुळे ही मला बोलते की तू ते बंद करीत जाय, आणि दरवेळेस मी विसरते पण ह्यावेळेस म्हटलं नाही, आज मला बोलणे नाही खायची. त्यामुळे मी पहिलं ते बंद केलं आणि मग ब्लॉग स्टार्ट केला. बाबा बसले मस्त उन्हात आणि दादा चालले आता देवदर्शनाला गावात. आणि आता हे पण आले, इतक्यात तुमचंच नाव, तुमचीच आठवण काढत होते आणि तितक्यात तुम्ही खाली आले. आठवण कशावरून माहिती का? तुम्ही मला बोलणे बसत आहे तुमचे, त्याच्यावरून. सांगा बरं. तुम्ही एकदम चांगलं पाहिलं आणि तरी पण तुम्हाला नाही कळलं. अहो म्हणजे तुम्ही नाही का, मी जर समजा ब्लॉग शूट केला किचनमध्ये शेगडी फिल्टर चालू असलं तर ते मला बोलताय ना. बाबू सकाळी सकाळी मी ऍक्टिव्हेट नसतं ना, एकच कॉपर ऍक्टिव्हेटेड असतो ना त्याच्यामुळे डोक्यात जात नाही एवढं. मला असतं ऍक्टिव्हेट. सर्दी झाली तुला? हां, मग शंभर आपला मूड वाढणारच आहे मी, त्याच्यात काही वेगळं नाही आहे. पण मला आठवण आली तुमची, असं सांगते. तुम्ही त्याची दुसरी बाजू नका पाहू, आठवण आली असं सांगते, कळलं? एकच बाजू पाहा, त्याच्यासाठी एप्रिशिएट नाही करणार मला पण तुझी आठवण आली तुम्हाला जायचं असं पाहिजे त्याच्यासाठी. आणि मला हे बघा आता गुब्या कसं सकाळी सकाळी उठलंय आणि आता खेळतोय तो. आणि आम्हाला लई खोकला येतो बाई. हो बाई, हो कसं खोकतो दादू तू? दादू ए काना हाय कर. हाय हाय. काका पाय ना, आपल्याकडे पात बी नाही रे. काम चालू. हा बाई, काकाचं लय काम चालू आहे बाई, आपल्याकडं पाहत नाही, आपण बी नाही. हा बुवा, बुवा थांब, दादू भाव करू बरं का आपण. दादू बुवा. कानाला आहे ना असं वाटतं, जेव्हा आपण व्हिडिओ काढत असेल त्याला असं वाटतं अरे यार व्हिडिओ कॉलच चालू आहे आणि समोरून आपल्यासोबत कोणतरी बोलतंय. मग तो तसंच रिॲक्ट करतो, हसतो, असं जास्त एक्सायटेड होतो. आता पण मी व्हिडिओ काढते ना, माझ्याकडेच पाहतोय. काकाकडे पाहतो, खोकून दाखवतो, पण काका नाही पाहते आमच्याकडे. काय रे दादू? बुवा काना बुवा गुबुडी ए गुबुडी. नानूबाई नाही करायची तुला? नानूबाई नाही करायची? काका मी आत्ताच उठलो म्हणा, लय टाईम आहे अजून मला नानूबाई करायला. परत झोपावं लागन म्हणा नानूबाई केली मग तुम्ही झोपशान का म्हणा मायावरचं? सांग बरं. एवढ्या पिशवी ती शेंगदाण्यावरून बांधू राहिले. नाही आता संपले. दादू काय काय लावतो दादू इकडं काकाकडे. काय करतो तू? झोप झाली तुझी? हा झोप झाली तुझी? झाली. मेकअप झोप झाला झाली म्हणा तुझी? आमचा. काय काय लावलं दादू आपण? काय काय लावलं? यमी क्रीम लावली, परत हे मॉइश्चरायझर लावलं आमच्या दादूचं. काकाला नाही द्यायचं बरं का, लगेच लावतील हो. आणि आम्हाला गंध द्या ना, आम्हाला गंधच नाही सापडला.
इकडे जातो आपण एक कोंबडा पाडू बरं का मग वा काय एक्सप्रेशन्स आहे गंध उघडा ना दादू आता दादू काना ए काना येस ये काना काना दादू काना नाही बरं का दादू पुसायचा नाही ते दे इकडे मी आणि दादू मस्तपैकी खेळू राहिलो आता आम्हाला स्वयंपाक करायचा आहे पण दादू आता झोपन तोपर्यंत थोडीशी खेळते हा ना दादू चला आमचा चालू आहे आता स्वयंपाक आज खूप काही स्पेशल असं काही बनवायचं नाही पिठलं आणि चपातीच बनवायची आहे कारण सुनील आणि स्वप्नील दादा पण गेले येवल्याला तर ते काही एखाद्या वेळेस तिकडूनच काहीतरी पाणीपुरी वगैरे थोडंफार तर ते खाऊन येतीलच तसे येणारच नाही त्यामुळे त्यांना पण एवढी भूक नाही राहायची मग म्हटलं साधं सिम्पलच काहीतरी बनवू आणि बाहेर औषध मारलं तर औषधाचा पण जरा वासच येतोय थोडासा आणि सर्दीमुळं तर काय विचारूच नका शेंबूड वडू जामे दादा आणि सुनील गेले होते कानाच्या नेम रिव्हीलची तयारी करण्यासाठी जर ते नाव वगैरे बनवायला टाकलं तर ते आणायचं होतं तर ते घेऊन आले आज तर नाही दाखवणार जेव्हा नेम रिव्हील करायचे तेव्हा दाखवीन पण काय तयारी ती दाखवते हे बघा इथं काही सामान आणलेलं आहे डेकोरेशनचं आमची कान्होबाची दिंडी घेऊन वरती आलोय आता थोड्या वेळ कानाला खेळवायचा आणि मग आम्ही झोपणार आहे हो ना दादू दादू हा हा आमच्या खोलीत आहे गुबी अशी मज्जा वाटते त्याला धिंगाणा घालायला आवडतो ना